रिक्षा चालकांना पासिंगसाठी 50 रुपये दंड आकारला जाणार आहे। त्या संदर्भात पुण्यात एका रिक्षा चालकानं बॅनरबाजी केली आहे। मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, सावत्र भावाची वागणूक देऊ नका असं हे बॅनर शहरात पाहायला मिळत आहे। बॅनर लावणाऱ्या रिक्षा चालकांशी संवाद साधलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मी रिक्षा चालकाचा सारथी असल्याचं अभिमानानं सांगतात। मात्र हेच एकनाथ शिंदे सरकार जे आहे ते रिक्षा चालकावर अन्याय करत असल्याच्या भावना पुण्यातल्या रिक्षा चालकाने व्यक्त केलेल्या आहेत आणि एक पुणेकर ज्याप्रमाणे पाट्या लावतात तशा प्रकारचे एक बॅनर जे आहे ते सध्या पुण्यातल्या शहरात जे रिक्षा फिरतात त्यावर दिसत आहे आणि त्यावर लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेब, आम्ही पण तुमचेच भाऊ आहोत। आणि या भावांचे नंबर सुद्धा खाली टाकलेले आहेत। एकनाथ शिंदे जे आहेत ते सख्खा भाऊ नंबर 1, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे हे सगळे नंबर आहेत आणि सख्खे भाऊ आहोत, आमच्याकडे लक्ष द्या, असं या सगळ्यांची मागणी आहे। जवळपास 50 रुपये दंड लावू नका अशी सुद्धा मागणी आहे। उपाशी राहू पण आम्ही एकनाथ शिंदे हे आमचे भाऊ म्हणूनच राहू अशी भूमिका सुद्धा या बॅनरमधून त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। ते रिक्षा चालक जे आहेत ते स्वतः आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमकी अडचण आहे, तुम्ही अशी का बॅनर लावली? आम्हाला म्हणजे लेट दंड जो आहे म्हणजे पासिंग आम्ही जर केले नाही तर रोज 50 रुपये प्रमाणे दंड लावलाय, तो आम्हाला मान्य आहे। म्हणजे आता इथून पुढे जर आम्ही तो अचानक लावलाय, जो मागचं जे पेंडिंग आहे, समजा आता कोरोनाचा काळ होता, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना धंदे नव्हते, म्हणजे अजून त्यांची परिस्थिती पण नीट सुधारलेली नाहीये, तो पण दंड भरायचा आहे। म्हणजे मागचा जो काय असेल 3 वर्ष 4 वर्ष लोकांचं हातावरचं पोट आहे रिक्षा चालकांचं। रिक्षा चालक हा हातावर काम करणारं म्हणजे कार्य हे आहे। तर बॅनर लावलाय पण भाऊ पण आमचा म्हणतोय, भाऊ म्हणतोय, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः रिक्षा चालवलेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण म्हणून जे योजना काढलेली आहे, मग रिक्षावाल्यांसाठी 50 रुपये माफ करा, आम्हाला तेवढा तरी भाऊ म्हणून हे करा, सावत्रासारखं वागवू नका, म्हणून आम्ही ते बॅनरबाजी करून निषेध केलेला आहे त्यांचा। आणि कोरोना काळात जो अतिरिक्त दंड लावलेला आहे तो माफ करावा अशी मागणी या रिक्षा चालकांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।